एरवी घड्याळाच्या काठ्यावर चालणारे मुंबईकर गणेशोत्सव व गोविंदा हे दोन सण आले की त्यात हिरिरीने भाग घेतात. मग त्यामध्ये येते मंडळांची एकमेकांबरोबर चाललेली स्पर्धा. हीच मंडळ जर स्वार्थी राजकारण्यांच्या सापळ्यात अडकली तर नेमकं तेच आपण अवधूत गुप्तेंच्या चित्रपटात पाहणार आहोत. गणेश चाळ मित्र मंडळात दहीहंडीची प्रॅक्टिस चालू असते. एक जण चाळीत येतो. तो मन्या अशी हाक मारतो. थरावर चढणारा मन्या खाली पडतो. मन्या त्याला म्हणतो, तुला एवढं फडफडायला झालंय तरी काय? तो म्हणतो, ऐकल्यावर तुम्ही सुद्धा फडफडाल. पडते चाळीची पोरं यंदा खटाव चाळीकडून उभी राहतायत. मन्या त्या दोघांना उचलून किल्ल्यावर आणायला सांगतो. ते त्यांना किल्ल्यावर आणतात. मन्या त्यांना म्हणतो, कालपर्यंत हंडी फोडायला मिळणार म्हणून आमच्या बरोबर नाचत होतात. आता एकदम खटाव चाळी बरोबर. तेवढ्यात तिथले बल्ब फोडले जातात. मन्याच्या पोरांना अडकवलं जातं. तिथे समीर येतो. तो मन्याला म्हणतो, आपल्या भांडणात त्यांना कशाला आणतो? तो मुलांना निघायला सांगतो. मन्या समीरला म्हणतो, या पोरांनी गद्दारी केली आहे. त्याचा हिशोब मी चुकता करीनच, पण तुझ्या नाकावर टिचून दहीहंडीचे 10 थर लावीन. लक्ष्मी चाळ व खटाव चाळ दोन्ही चाळींमध्ये दहीहंडीची उत्सुकता वाढलेली असते. दोन्ही मंडळ समोरासमोर येतात. स्टेजवरून अनाउन्समेंट केली जाते. जे मंडळ 9 थर लावेल त्यांना 5 लाखाचं बक्षीस देण्यात येईल. पहिली हंडी कोण फोडणार यावरून परत दोघांचे वाद सुरू होतात. ननावडे स्टेजवरून अनाउन्स करतो, वाद नको, त्यापेक्षा टॉस करूया. मन्या याला नकार देतो. स्टेजवरून तो परत सांगतो, दोघांनी आळीपाळीने फोडा, बक्षिसाची रक्कम वाटून घ्या. परत दोघांचा नकार येतो. शेवटी तो त्यांना बाहेर जाऊन भांडण मिटवून या म्हणतो. दोघे त्यांच्या मित्रांसकट बाहेर पडतात. बाहेर जाऊन त्यांची मारामारी सुरू होते. इन्स्पेक्टर राणे त्यांना येऊन घेऊन जातात. चाळीचं रिडेव्हलपमेंट करायला बिल्डर आलेला असतो. तो त्यांना प्लॅन दाखवतो. खटाव चाळ व गणेश चाळीचे लोक एकत्र जमलेले असतात. प्लॅन मध्ये त्याने सगळ्या सुविधा दिलेल्या असतात. त्यातले एक बिल्डरला विचारतात, गणपतीचं काय? तो म्हणतो, चिन्याच्या खाली थोडी बेस्ट जागा आहे, तिथे तुम्हाला मंदिर बांधून देतो. कामत काका दोघांना सोडवायला पोलीस स्टेशन मध्ये येतात. इन्स्पेक्टर राणे त्यांना समज देऊन सोडून देतात. कामत काका त्यांना आपल्या खानावळीत घेऊन येतात. त्यांना म्हणतात, मला वाटलं होतं की एक ना एक दिवस तुम्ही सुधाराल, पण तुम्ही झालात खुंड, रस्त्यावर मारामारी करणारे. निदान हा देह जळत असेल तेव्हा तरी एकत्र या. दोघे त्यांची माफी मागतात. काका त्यांना म्हणतात, पुन्हा जर लफडी केली तर या घराचे दरवाजे तुम्हाला कायमचे बंद. घरी येताना समीरला जावे चढवतो. तो त्याला म्हणतो, तुम लोग हंडी होली गणपती मनाव, पर हमारी ईद का भी ख्याल रखो भाई. समीर त्याला म्हणतो, तुमची ईद व मोहरम दोन्ही साजरे करू, पण सण साजरे करायचे असतात ते आपल्या धर्माचा मान राखण्यासाठी, दुसऱ्याच्या धर्माचा अपमान करण्यासाठी नाही. मन्याला त्याची बहीण जेवण आणून देते. तशी त्याची आई त्याला बडबडायला लागते. ती शीतलला म्हणते, त्याची दृष्टच काढ, आपल्या घरातलं पहिलं माणूस गेलंय जेलमध्ये. शीतल आईला समजवण्याचा प्रयत्न करते, तरी आई म्हणतेच, गिळू दे साहेबांना, खाल्ल्याशिवाय जोर कसा येणार मारामाऱ्या करायला. मन्या जेवण तसंच टाकून बाहेर पडतो. मन्या बार मध्ये येतो. तिला घेऊन चाळीत येतो. नंतर स्वतःच्या कंपूत जाऊन बसतो. तिथे परब काका प्यायला येतात. ते त्यांना सांगतात, या वर्षी तुमका काय मजा करूची असेल ती करून घेवा, पुढच्या वर्षी करूक मिळायची नाही. पटेल बिल्डर बरोबर मीटिंग झाली. दोन्ही चाळींची मिळून गणपतीसाठी एकच 8x10 खोली ठेवलेली असा. सगळ्यांच्या सह्या झालेल्या असत. या वर्षी एका तरी गणपतीची उत्तर पूजा फायनल. गणपती बाप्पा मोरया म्हणायचा, पुढच्या वर्षी लवकर या म्हणायचा नाही. 2 गट परत भेटतात. मन्या त्यांना तुम्ही उत्तर पूजा करा म्हणतो. दोघे परत भेटतात. तेवढ्यात कामत काकांचा फोन येतो. दोन्ही गट कामत काकांना भेटतात. ते त्यांना सांगतात, या वर्षी दोन्ही गणपतींची उत्तर पूजा करा आणि पुढच्या वर्षी नवीन गणपती सुरू करा, म्हणजे वाद होणारच नाही. समीर म्हणतो, हे दोन्ही गणपती गेले 40 वर्ष येत आहेत, यातली एक तरी परंपरा सुरू राहायलाच हवी. काका विचारतात, दोन्ही गणपतींपैकी एक गणपती कसा आणि कोणता श्रेष्ठ ठरवायचा? मग सगळ्यांकडून एक एक आयडियाज यायला लागतात. कोणी म्हणतं, ज्याची जास्त गर्दी त्याचाच गणपती. कोणी सेलिब्रिटी, मूर्ती, देखावा, वर्गणी, अनेक पर्याय सुचवले जातात. काका म्हणतात, निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी त्याची हारच आहे. काका निघून जातात. समीर निघताना मन्याला म्हणतो, मला वाद घालायचा नाही, पण मी माघारही घेणार नाही. आम्ही आमचा गणपती एवढा सॉलिड करू की तुम्हाला उत्तर पूजा घालावीच लागेल तुमच्या गणपतीची. आई मनाला ताकीद देते, गणपती आलेत, गेल्या वर्षी सारखी ही पण नोकरी घालून बसू नकोस. चाळीच्या गणपतीचा तू काय ठेका घेतलायस का? तो घरातून बाहेर पडतो. तिच्या घरी येतो. तिला सांगतो, बॉस बरोबर राडा झाला, गणपतीसाठी सुट्टी मागितली नाही दिली, मग दिली नोकरी सोडून. समीर व मनोज दोघांनाही लालबागच्या राजासारखा आपलाही गणपती फेमस व्हावा असं वाटत असतं. मन्याची पोरं वर्गणी मागायला घोरपडे काकूंकडे येतात. काकू 50 रुपये पुढे करतात. ते म्हणतात, या वर्षीपासून 101 आकडा ठरलाय वर्गणीचा. त्यांना काकू सुनावतात, आणि भीक मागायला उपटसुंब. वर्गणी आमच्याकडून घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू ढोसता. करमणुकीचे कार्यक्रम म्हणून तमाशा आणता, तेही आमच्याच पैशाने. त्यांचा नवरा त्यांना समजावतो, देऊन टाक, पुढच्या वर्षी कुठे येणार आहेत मागायला, शेवटचं वर्ष आहे चाळीच्या गणपतीचं. मन्या तिथे येतो. पोरांना उपटसुंब बोलल्यामुळे तो काकूंना म्हणतो, सकाळी 6 वाजता कामावर जाऊन संध्याकाळी डायरेक्ट मंडपात येतात ही मुलं. तिथे रात्रभर काम करतात, परत सकाळी 6 वाजता कामावर जातात. जशी तुम्ही तुमच्या मुलाची शाळेतून येताना वाट बघता, तशीच आम्ही सुद्धा आमच्या गणपतीची वाट बघतो. गणपती आल्यावर मात्र आरतीचा मान घ्यायला पळत या. तो त्यांना 100 रुपये परत करतो आणि म्हणतो, आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध नाही. दोन्ही ग्रुप वर्गणी गोळा करत असतात. समीरच्या ग्रुपने 1.5 लाख रुपये जमवलेले असतात. तो म्हणतो, परिंदों की तरह सोचोगे तो भोसले में रहोगे, सोचो शहनशाह की तरह तो ताज बनाओगे. एवढे रुपये समीरला कमी वाटतात. तो म्हणतो, जर त्यांना
यांना मात द्यायची असेल तर काहीतरी सॉलिड करावं लागेल. इथे मन्यालाही रुपये कमी पडत असतात. अजून कोणाकडून पैसा निघेल याचं डिस्कशन चालू असतं. मन्या राजकीय पार्टीच्या कार्यालयात येतो. आपण त्याला पास द्यायचं कबूल करतात. समीर त्याच्या ग्रुप बरोबर ट्रॅव्हल एजन्सी वाल्या नजीम भाईकडे येतो. तो त्याला रुपये देऊन त्याच्या ट्रॅव्हल एजन्सीचा बॅनर मंडपात लावायला सांगतो. समीरला हे पटलेलं नसतं, पण त्याचं न एकदाच पोरं होकार देतात. मंडपाची तयारी जोरात चालू असते. गोडबोले मिठाईवाल्याने मन्याला भेटायला बोलवलेलं असतं. ते त्या दुकानात जातात. मालक त्यांना 2 लाखाची देणगी द्यायला तयार असतो, पण त्याची एक अट असते. तो म्हणतो तुमच्या गणपतीचा प्रसाद म्हणजे आमचा एक पॅक असेल. आमचा एक स्टॉल तुमच्या चाळीबाहेर लागेल. दुसरा कुठलाही प्रसाद तुमच्या गणपतीला चालणार नाही. अटी मान्य करून ते चाळीत येतात. तो गोडबोले किती किमतीत एक प्रसाद म्हणून चाळवाल्यांना आक्षेप असतो. मन्या सगळ्यांना ठणकावून सांगतो काही झालं तरी आमच्या गणपतीची उत्तरपूजा होणार नाही. खटाव चाळीतली पोरं सुद्धा त्यांच्या गणपतीची उत्तरपूजा होणार नाही सांगतात. त्याला चाळवाले आक्षेप घेतात. प्रसादाच्या ऑर्डर्स दिल्या जातात. पार्टीचे बॅनर्स लावले जातात. मंडळाचं डेकोरेशन पूर्ण झालेलं असतं. समीरला धनावडेकडून देणगी मिळते. 2 दिवसांनी गणपती बसणार असतात. मन्या सगळ्यांना सांगतो काहीतरी जादू झाली पाहिजे. आपला गणपती फेमस झाला पाहिजे. आपला गणपती नवसाला पावणारच असं तो म्हणतो. मन्या श्रीकडे येतो. त्याच्या घरात इतक्या वर्षांनी पाळणा हलणार असतो. मन्या त्यांना समजावतो हे सगळं देवामुळेच होतंय ना, मग हेच मीडिया समोर बोलायचं. तो वहिनींना म्हणतो आपलं घर मोठं करण्याकरता आपण देवाचं घर लहान करायचं. मन्या त्यांना वचन देतो हे कोणालाही कळणार नाही. त्यांचं ठरतं उद्या पहिल्या दिवशी चाळीत धमाका करायचा. गणपतीचं वाजत गाजत आगमन होतं. गणेश चाळ व खटाव चाळ आरती होते. एक जण समीरला सांगायला येतो जावेद नजीम भाईचे बॅनर्स लावतोय. समीर बाहेर येतो. बॅनरवर मक्का मशिदीचं चित्र असतं. मन्या रश्मी आवटे हिला मीडिया समोर नवसाला पावणाऱ्या गणपतीबद्दल बोलायला सांगतो. रश्मीताई बोलते इतकी वर्ष लग्नाला झाली तरी मूल होत नव्हतं, पण मागच्या वर्षी चाळीतल्या गणपतीला नवस बोललो आणि बाप्पाने 4 महिन्यात नवसाला साथ दिली. गणेश चाळीची नवसाला पावणारी न्यूज खटाव चाळीपर्यंत पोहोचते. एक जण सुचवतो गणपती पावला नाही तरी मंडपावर मक्का मशिदीचा फोटो आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा. समीर तयार नसतो. सप्या त्याला म्हणतो एवढी इमानदारी दाखवली तर फायनल उत्तरपूजा आपल्यालाच करावी लागेल. समीरला त्याच्यामुळे होकार द्यावा लागतो. स्टार माझ्यावर प्रियाला गणपतीच्या स्पेशल बुलेटिनची स्टोरी कव्हर करायला तिचे सर सांगतात. ती खटाव चाळीत येते. हिंदू मुस्लिम ऐक्याची स्टोरी तिला कव्हर करायची असते. तिला मंडळाचा अध्यक्ष सय्यद याला भेटायचं असतं. ती त्याला भेटते. तो असतो समीर सय्यद. ती त्याचा इंटरव्ह्यू सुरू करते. ती त्याला विचारते मुस्लिम असूनही बाप्पाची पूजा कशी? तो म्हणतो मी बाप्पाची पूजा करतो म्हणजे मी माझा धर्म सोडलाय असं नाही. आजही मी दिवसातून 5 वेळा नमाज पडतो. दुसऱ्या धर्माचा आदर करू नका असं ना कुठल्या पुराणात लिहिलंय ना कुठल्या पुराणात. गेल्या 40 वर्षात आम्ही अनेक उपक्रम राबवले, पण यावर्षी काही कारणांमुळे आम्हाला हा बॅनर लावावा लागला. ही न्यूज मन्या आणि त्याची गँग पाहत असते. मन्या म्हणतो पहिला डाव त्याचा झालाय, दुसरा आपला होणार. इंटरव्ह्यू मुळे खटाव चाळीची गर्दी वाढलेली असते. हिरोईनला आणायला समीरची गँग तयार असते. समीर गाडीत बसल्यावर पोरांना ताकीद देतो काफील लावू नका, डाव कधीही पलटू शकतो. खटाव चाळीत व गणेश चाळीत तमाशाचा खेळ होतो. गणेश चाळीच्या गणपतीला एका अज्ञात व्यक्तीने 5 लाखांची देणगी दिलेली असते. त्यातून मंडळाने एक कंठा चिंतामणी ज्वेलर्स कडून बनवून घेतलेला असतो. सचिन पिळगावकर खटाव चाळीत दर्शनाला येतात. दोन्ही गणपतींची गर्दी वाढायला लागते. दोन्ही गट काकांच्या खानावळीत येतात. काका त्यांना 5वीच्या इतिहासाचं पुस्तक देतात. ते त्यांना म्हणतात नीट वाचा हे पुस्तक. लोकमान्यांनी हा गणेशोत्सव भारतीयांनी एकत्र यावं म्हणून सुरू केला. टिळकांनी सांगितलं होतं का जबरदस्तीने वर्गणी गोळा करायला? दारू पिऊन डीजेच्या आवाजातले दंगे नाच बघून काय वाटत असेल त्यांना? इथे शेतकरी आत्महत्या करतोय आणि तुम्ही 10 दिवसांसाठी करोडोंचा सेट आणि रोषणाई करताय. फिल्मी गाणी आणि अश्लील नाच दाखवताय. कुठल्या तरी पुढाऱ्याच्या फायद्यासाठी आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी वर्षातून एकदा रक्तदान शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिर घेताय. काका शेवटी सांगतात आपल्या पोरांना एकमेकाच्या जीवावर उठलेलं पाहून त्रास होतो. समीर व मन्याला काकांचं बोलणं लागलेलं असतं, पण मुलं मात्र मागे हटायला तयार नसतात. मन्याच्या डोक्यात एक कल्पना शिजते. आपला तर मोठा होऊ शकत नाही, पण त्यांचा गणेशोत्सव आपण नक्की पाडू शकतो. तो सगळ्यांना सांगतो. मन्याने रिपोर्टरला बोलवलेलं असतं. खटाव चाळीची स्टोरी तो तिला देतो. दारू प्यायला म्हणून समीर मंग्याला मारायला लागतो. तिथे गणेश चाळीचे दोघे येऊन त्यांना चिथवतात. तेव्हा समीरला त्यांची चाल लक्षात येते. दुसरा वार खटाव चाळीकडून होतो. एका फेरीवाल्याला मारहाण करून गणेश चाळीच्या मुलांनी वर्गणी गोळा केलेली असते. ती बातमी प्रिया कव्हर करते. खटाव चाळीची पोरं राम शरणला पैसे देऊन पळायला सांगतात. मन्याची खबर टीव्हीवर झळकल्यावर आईची तणतण चालू होते. तो सांगतो खटाव चाळीतल्या पोरांचा माझ्या विरुद्ध प्लान आहे. पैसे चारलेत त्या भैयाला. इन्स्पेक्टर आणि गणेश चाळीत येतात. मन्याला घेऊन जातात. तेवढ्यात राणेंना आप्पा कोळंबकरांचा फोन येतो. मन्याला त्यांनी सोडवलेलं असतं. आप्पांना भेटायला समीर पोरांबरोबर येतो. आप्पा त्याला सल्ला देतात. एकदाच फुलनाडी फायनल लफडा करायचा. ते त्यांचा प्लान त्याला सांगतात. मुलं ऍक्शन घेतात. रात्रीच्या काळोखात मुलं खटाव चाळीत येतात. त्यांनी मक्का मशिदीचा बॅनर फाडलेला असतो. आप्पांचा फोन नजीम भाईला येतो. ते त्याला सांगतात पोरांनी गेम वाजवलाय. नजीम भाई त्यांना सांगतो उद्या बघा एवढं मोठं वादळ येईल. खटाव चाळीचा गणेशोत्सव बंद करावा म्हणून राजकीय पार्टीचे अध्यक्ष नजीम शेख रस्त्यावर उतरलेले असतात. राणे येऊन समीर आणि त्याच्या गँगला अटक करणार असतात. समीर नजीम भाईशी बोलायला जातो. ते त्याला गद्दार म्हणतात. खटाव चाळीचा गणपती बंद करायच्या घोषणा होतात. मुंबई बंद होते. मंडळ ओस पडतात. मन्या आप्पाला फोन करून हे सगळं थांबायला सांगतो. आप्पा उलट मन्याला
मंडळालाच म्हणतात तू आता एक्झिट घ्यायची, तुझा रोल संपलाय आता. नजीबच्या माणसांना जर कळलं की बॅनर तू फाडलाय तर वाचायला सुद्धा ठेवणार नाहीत तुला. कुणी समाजकंटकाने गणेश चाळ मंडपासमोर मासाचे तुकडे राखून मूर्तीची विटंबना केलेली असते. हे प्रकरण म्हणजे खटाव चाळीत घडलेल्या प्रकाराला अल्पसंख्याकांनी दिलेलं उत्तर. ही न्यूज प्रिया कव्हर करते. दंगलीची तीव्रता वाढते. दनावडे सारखे राजकारणी त्याचा फायदा करून घेत असतात. बाहेर कर्फ्यू लागलेला असताना समीर त्याला सोडणार नाही म्हणत बाहेर पडतो. इन्स्पेक्टर राणी त्याला अडवतात. त्याला समीरकडे घेऊन जातात. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून जातात. मारामारी होते. दोघेही एकमेकांवर आरोप करतात. मन्या त्याला म्हणतो माझ्या गणपती मंडपासमोर मटणाचे तुकडे तू टाकलेस. समीर शपथ घेऊन हे मी केलेलं नाही म्हणतो. मुसलमान असलो तरी मांस मच्छीला हात लावत नाही मी. राणी पुढे येतात आणि सांगतात समीर हे करू शकत नाही कारण त्या रात्री मीच त्याला उचलला होता. दोघांनी समोरासमोर येऊन व्यक्त झालं की पटेल तुम्हाला, म्हणूनच तुम्हाला मी इथे आणलं. गणपती समोर मटणाचे तुकडे टाकणाऱ्याला त्यांच्या पुढ्यात उभं केलं जातं. तो असतो जावेद. दोघे त्याला मारायला धावतात. राणी सांगतात याला मारून काहीच फायदा नाही. याचे करते करविते वेगळेच आहेत. कोळंबकर व धनावडे यांनी मिळून हे कारस्थान केलेलं असतं. तेवढ्यात राणींना फोन येतो. कामत काकांच्या खानावळीला आग लागलेली असते. काकांची शेवटची इच्छा चितेवर हा देह जळत असताना तरी दोघे एकत्र या. त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केलेली असते. दोघे एकत्र येतात. आता वेळ असते स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकवण्याची. मन्या कोळंबकरकडे येतो. समीर धनावडेकडे जातो. त्यांना मारून ते परत राणींकडे येतात. राणी त्यांना सांगतात तुमच्या विरोधात एकही केस उभी राहू देणार नाही. जावेद आहे आपल्याकडे. आपल्यातल्या मांडणाचा फायदा घेऊन हे राजकारणी आपल्यालाच धंद्याला लावतात. नीट विचार करा याचा. दोघेही अनंत चतुर्दशीला एक झालेले असतात. दोन्ही चाळींची संयुक्त मिरवणूक निघते.